आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी क्षेत्र दर्जी बोरगाव नावाची ही पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये स्वामी चिन्मयानंद स्वामी महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेली आपली ही भूमी. ही भूमी किती पवित्र आहे आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण हा अलौकिक चालू असणारा हा सोहळा बघून आपल्या लक्षात येते. कसं असतं, जमीन किती चांगली हे कशावरून ओळखायचं असतं माऊली? हा, जमीन चांगली ही कशावरून ओळखायचं असते? हा, पिकावून. ज्ञानोबराय म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाचे. भूमीमध्ये उगवणारं हे पीक आहे आणि हा चालू असणारा भव्य स्वरूपाचा अखंड ज्ञान सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा स्वामींच्या 101 म्हणजे बरोबर आहे का नाही, 1 शतक या ठिकाणी पूर्ण होऊन खरं म्हणजे दुसऱ्या शतकाकडे वाटचाल करणारा आपला हा उत्सव आहे. स्वामींची 101वी पुण्यतिथी आहे. काही लोक म्हणले आम्ही वर्गणी दिली, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही स्वामीची पुण्यतिथी करतो. स्वामींची पुण्यतिथी करणं म्हणजे काय आपल्या भल्यासाठी नाही, आपल्या भल्यासाठी, त्यांच्यासाठी काहीच नाही. आता हा बघा, त्यांची पुण्यतिथी नाही केली तर त्यांचं काहीच बिघडत नाही. काय बिघडत आहे त्यांचं? हो, काही बिघडत आहे का? आपण जर त्यांचा पुण्यतिथीचा सप्ताह केला माऊली तर त्यांचं काही बिघडत आहे का? नाही केल्यावर त्यांचं काहीच बिघडत नाही, फक्त आपलं बिघडू नये म्हणून करायचं, एवढंच आहे. बाकी ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. आपली आपण मुक्तता करून घ्यायची असेल तर संताची सोहळीत. लक्षात आलं का नाही? हरपले आपण पे पावे तै पाहता संताया घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा विढल. म्हणून त्यांचं काही बिघडत नाही, उलट तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आपलं बिघडव नाही म्हणून त्यांची सेवा करायची. आपण परिसर बोरगाव आणि परिसरातील सर्व स्वामींची भक्त मंडळी आज अतिशय प्रेमानं उपस्थित राहून हा उत्सव संपन्न करतो. चिंतनातला अभंग भजनी मंडळाच्या पाठातला आहे सगळ्याच्या. होय, मुंडे महाराज पाठातलाच आहे सगळ्याच्या. का कान पाठातला आहे काय सुरेश महाराज? पाठातला आहे. अहो, ऐकणाराच्या बी पाठातला आहे नाही काय? होय, बोला की, ऐकणाराच्या पाठातला नाही का? आणि नसला पाठ कुणाच्या? कानपाठ. अरे मुख्य म्हणा कानावून गेलेलं नाही का कुणाच्या? होय दादा, काय कानावून गेलं नाही? कुणाच्या बी जवळजवळ कानावून गेलेलंच आहे ना. एखादा म्हणला बी ना आमच्या कानावून बी गेलं नाहीत, म्हणजे चकलीनं जन्म झाला इकडे, बरोबर आहे का? पाकिस्तानचं आहे का काय? आता हरे मुख्य म्हणा कानावर हनुमान महाराज गेलं नाही म्हणलं असं माणूस आहे का सांगा? सर्वांच्या कानावून गेलेलं हे, काही कुणाच्या राहिलंय ना असं काही नाही, सर्वांच्या कानावून गेलेला. आणि आज पहिला दिवस. आता आधी वाटलं होतं इमानदारीने हवा का तुम्हाला सगळ्याचा फोन आला तेव्हा म्हणलं आता हे कसं असतंय, सप्ताह मोठा आहे आणि चला आणि हे संस्थांनी विचार केला, जवळचा महाराज आहे, बारीक आहे, लहान आहे, देहाला पहिल्या दिवशी टाकून असं केलं हे नाही, बरोबर आहे का नाही? समजा हा कमी जास्त झालं तर झालं, काय नाही एवढं, काय एक फेल गेलं म्हणून टाकून देऊ असाच विचार केला का कसा देव जाणे. त्याच्या पाय मला बी वाटलं ना म्हणे देवान घरच्या घरी जेवायचं आहे काय की, इथं आल्यावर कळाला ही दुधाचं घर आहे विढल. थोडक्यात म्हणजे ह्या संस्थांना जी माझ्याकडे काम दिले तेही माऊली तुम्ही जे माझ्याकडे काम सोपविले हे म्हणजे उग पत्रवाळ्या टाकण्याचं काम आहे. कोणतं काम आहे? आज पहिला दिवस आहे म्हणले, हो कोणतं काम दिले गुरुजी माझ्याकडे? पत्रवाळ्या वाढण्याचं. कोणतं काम दिले? बोला की. पात्र लय शुद्ध झालं आपल्या गावठी भाषेत पत्रवाळी, त्याला काय लागे? पत्रवाळ्या टाकण्याचं काम आहे. कोणतं काम आहे आपल्याकडे? आज म्हणजे सर्रास माझ्या कीर्तनाचं नाव काय? पत्रवाळी. बरोबर आहे की काय? चुकीचं आहे काय? माझ्या कीर्तनाचं गुरुजी नाव काय? पत्रवाळी. बोला काय नाव माझ्या कीर्तन? पीटी मास्टर. पंतरवाळी कशाला? आपल्या इकडे कुठे हात घालायला? पंतरवाळी नको, पत्रवाळी. सरळ सरळ पत्रवाळी. आपल्या कीर्तनाचं नाव काय? आज माझ्या कीर्तनाचं नाव पत्रवाळी. मला मोठ्याने बोला काय नाव आहे आज? पत्रवाळी. पण एक ध्यानात ठेवताना आज माझ्या कीर्तनात मी पत्रवाळ्या टाकणार.
पण हो गुरुजी एक ध्यानात ठेवायचं, आज मी पत्रवळ टाकून आणणार जाणार, पण आपल्याच पत्रवळ्या कोणी कसले बी पदार्थ वाढू द्या, ह्या पट्ट्याच्या पत्रवळ्या 8 दिवस खावं लागणार. पत्रवाळीला काय कमी किंमत आहे का काय सांगा? कोणी गुलाबजाम वाढू द्या, नाही तर बासुंदी वाढू द्या, तर पिठलं भाकर वाढू द्या, पत्रवाळी ह्या गुरुची ही ध्यानात ठेवा, लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळे पत्रवाळीला बी काही कमी किंमत नाही. अभंग तू ज्ञानोबा राहायचं. हरिपाठ ग्रंथाचा हरिपाठातला अभंग. मूळ हरिपाठ म्हणजे काय? हरेर नामानी पठती पठे भव पटाहा इति हरिपाठाहा. काय? हरीच्या नामाचा स्पष्ट उच्चार करणं त्याचं नाव हरिपाठ. लक्षात आलं का नाही? हरिपाठ म्हणजे नामस्मरण, हरिपाठ म्हणजे चिंतन, हरिपाठ म्हणजे भजन. आणि ज्ञानोबा राय या अभंगाच्या माध्यमातून हरिपाठ हा ग्रंथ कसा याची सिद्ध करतात. कसे? या वारकरी संप्रदायाच्या पायाभरणीचे संत म्हणजे ज्ञानोबा राय. संप्रदायाची सुरुवात कोणी केली? भगवान शंकर. शाबास. नादी गुरु शंकरा लागो शिष्य परंपरा. या संप्रदायाचं मूळ नाव, या संप्रदायाला वारकरी नाव आता पडले. या संप्रदायाचं मूळ, आता पहिला दिवस आहे म्हणलं गुडातून हात घालावा लागेल मला, बरोबर आहे का नाही? या संप्रदायाचं मूळ नाव, या संप्रदायाला वारकरी आता नाव पडलं. ह्याच्या अगोदरचे याला नाव, याला भागवत संप्रदाय म्हणायचे. कोणता संप्रदाय? भागवत. पण भागवत संप्रदाय हे नाव पडण्याच्या अगोदर बी याला एक नाव होतं. या संप्रदायाला वैष्णव संप्रदाय म्हणायचे. कोणता संप्रदाय? आणि याची सुरुवात कोणी गेली? कोणी गेली? कोणी? हा नाही, कोणी गेली? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव याची सुरुवात महादेवानं केलेली. तुमच्या काही पोलिस बिलिसाची काही भानगड नाही ना? आडी अडचण 10-5 मिनिटं पुढं मागं झालं तरी काय नाही. हा काय नाही, 10 वाजेपर्यंत काही अडचण नाही ना? ही तर 12 वाजले, पुन्हा घरी बी 12 वाजते तो, बाकी काय नाही एवढंच, बाकी काय नाही. इथंच 12 वाजून कशी जमते ना? जर चला काय अडचण नाही ना, माझ्या मनावर 10-5 मिनिटं इकडं तिकडं हा जमते, चला काय अडचण नाही. आता कुठे गेले? बुकाला वगैरे अध्यक्ष होते, कोण होते? गेले काय? हा इकडे बसले. काय अध्यक्ष आहेत काय? काय जुनं खोड दिसायला म्हणून म्हणालो, बाकी काय नाही. टायमाचं काय अडचण आहे काय? हा हा काय नाही अडचण नाही. चला असं जिथं उजळण तिथं उजळण. आता इथं एक तर लई दिवसातून सपाट्यात आले गाव विठ्ठल. या संप्रदायाची सुरुवात महादेवाने केली. कोणी केली? महादेवाने. संप्रदाय महादेवापासून आलेला. कसं असते? आदिनाथापासून सिंगल म्हणू जमतंय का? म्हणजे कसं आहे, आपला बी नाद पूर्ण व्हावा आणि भजन बी व्हावं. हे नाही म्हणून नाही सर भजनावरच गेलं असं होऊ नये पुन्हा, बरोबर आहे का नाही सांगा? आदिनाथापासून परंपरा आली जाण, ही मूळ परंपरा संप्रदायाची कुणापासून आहे? भगवान शंकरापासून. तुम्हाला कावड सांगतो. कावड माहिती का? भजनी मंडळात कुणाला कावड माहिती का? कुणाला? ऋषी महाराज माहिती पण म्हणा कुठे येते?
आता अडचणी काही कमी आहेत काय. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी चरण रे वंदिरे ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदिरे. थोडक्यात संप्रदायाची सुरुवात महादेवापासून आणि या संप्रदायाची पायाभरणीचं काम कोणी केलं? ज्ञानोबराय. ज्ञानदेवे रचिला आणि उभारिले देवा. ज्ञानोबरायांनी या संप्रदायाचा पाया रचला. आता नीट ऐका, लक्ष देऊन कीर्तन ध्यान देऊन ऐका तर कळते. इकडे बघा. आणि पाया रचत असताना ज्ञानोबरायांनी 4 ग्रंथाची निर्मिती केली. हे जे ज्ञान आहे ज्ञानोबरायाकडे आलेलं हे निवृत्तीनाथाकडून आलं. आदिनाथापासून आलं. आदिनाथानं कुणाला दिलं? मच्छिंद्रनाथाला. कुणाला? मच्छिंद्रनाथानं कुणाला? गोरक्षनाथाला. गोरक्षनाथानं कुणाला? गहिनीनाथाला. गहिनीनाथानं कुणाला? निवृत्तीनाथाला. निवृत्तीनाथानं कुणाला? ज्ञानोबरायला. आणि कसं आहे दिलं बी ती काही तुमच्यावानी दिलं नाही, माझ्यावानी दिलं नाही. आता हे गुरुजी विकलाच घेतात की, पण मेन राग राखून ठेवतो. लक्ष द्यायला लागलंय का नाही? आम्हाला बी आता आपल्या जगातलं कुणी बी मेन राग राखून ठेवणार. एक डाव कधी बी राखून ठेवत असतो गुरु. बरोबर आहे का नाही? सांग हो, बोला की. एक डाव राखून ठेवावा लागतो. तसं इथं ज्ञानोबराच्या बाबतीत निवृत्तीनाथांनी केलंच नाही महाराज, अजिबात नाही. लक्ष द्यायला लागलं की ना? ज्ञान गुणगम्य ज्ञान देवाला निवृत्तीने दिदले माझे हाती. निवृत्तीने दिदले माझे हाती. निवृत्तीने दिदले माझे हाती. ज्ञान गुणगम्य ज्ञान देवाला धले आणि निवृत्तीने दिधले माझ्या हाती. आणि देताना अर्धवट दिलं नाही, दिधले संपूर्ण माझे हाती. पूर्णच्या पूर्ण देऊन टाकलं आणि सांगितलं तुला जसं करायचंय तसं कर. आणि मग ज्ञानोबरायांनी या ज्ञानाची रचना केली आणि त्याच्यावर मुख्य ग्रंथ किती लिहिले? माऊली 4. आता बघा, ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृत अनुभव आणि गाथा. ऐकायला का नाही? ऐकायला ध्यान देऊन ऐका. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृत अनुभव आणि गाथा. हरिपाठ हा मूळ ग्रंथ नाही. ह्याच्यासाठी जाबंग घेतला. नीट ऐका. हरिपाठ मूळ ग्रंथ नाही. मग हरिपाठ कुठला आहे? ज्ञानोबरायाचा जो गाथा आहे, तुकोबराचा जसा गाथा आहे तसा माऊलीचा गाथा आहे ना महाराज. त्या माऊलीच्या गाथ्यातले एक 27-28 अभंग बाजूला काढले आणि त्याला स्वतंत्र काका नाव देऊन टाकलं हरिपाठ. काय नाव दिलं त्याला? हरिपाठ नाव देऊन टाकलं. हरिपाठ ग्रंथ नाही का? आहे तो कसा सिद्ध करून दाखवण्याचं काम माझं. लक्ष देऊन ऐकण्याचं काम तुमचं. तद्वत आपल्याकडे गीता नावाचा ग्रंथ. कोणता ग्रंथ? गीता. हा गीता मूळ ग्रंथ आहे का? बोला की. हा, ज्ञानोबराचे शब्द आहेत की भागवतात विषयात. गीता मूळ ग्रंथ नाही. महाभारत नावाचा जो ग्रंथ आहे, त्या महाभारत नावाच्या ग्रंथात 18 पर्व आहेत. त्या 18 पर्वापैकी एक भीष्म पर्व आहे आणि त्या भीष्म पर्वातले 700 श्लोक बाजूला काढले आणि त्याला नाव काय दिलं? भगवद्गीता. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबराय म्हणतात हे भीष्म पर्वी संगती सांगिजेल. भीष्म पर्वातले 700 बाजूला काढून त्याला नाव दिले. लक्ष द्यायला लागले का नाही? पण त्याच गीता ग्रंथावर ज्ञानोबरांनी कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. मग नीट ऐका. गीता ग्रंथावर आधारित लिहिला जाणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ नुसता ग्रंथ नाही तर श्रेष्ठ ग्रंथ म्हणून ख्याती तर गीता ग्रंथ आहे का नाही म्हणायची गरज नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ
6वा दिवस आहे का काही? एवढी भजनी मंडळ एका जागेवर येणं सोपी गोष्ट आहे? वाजवणारे बी 2 जण तापड आहेत पुन्हा, आणि ढिलं कुणालाच कुणी नाही की, बरोबर आहे का नाही? 2 असल्यामुळे पुन्हा आनंद आहे. सवत असली की बाई नटून नांदत असते, लक्षात यायला लागलं का नाही? त्याच्यामुळे 2 जण असल्यामुळे मला आनंद आहे. काय नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि एकतरी ओवी अनुभवावी. पण माणसं बी एवढी येते गॅरंटी नव्हती माऊली. बघा माणसं बाया तो कुटूवर बसल्या, बघू नका त्या थोबाड तोंड, हे इकडे बघा. सांगायला ना विश्वास ठेवी माणसं, मी सांगायला नाहीत म्हणून इकडे बघा. माझ्या गीता ग्रंथावर आधारित लिहिला जाणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी. कोणता? ज्ञानेश्वरी. हा ज्ञानेश्वरी नुसता ग्रंथ नाही हो, श्रेष्ठ ग्रंथ म्हणून ख्याती. तर गीता ग्रंथ आहे का नाही म्हणायची गरज नाही. गीता ग्रंथ आहेच. तत्वात 28 अभंगाचा प्रकरण वाईज एक तुकडा बाजूला काढला आणि त्याला नाव देऊन टाकलं काय? हरिपाठ. मग हरिपाठ ग्रंथ कसा? हे बघा, मुळातच ग्रंथ कशाला म्हणतात हेच विचार आपल्याला माहित नाही लोकांना. ग्रंथ कशाला म्हणतात? आपल्याकडे कसं आहे, असा बांधून ठेवल्याला त्याच्यावर धूळ फुफुटा, बरोबर आहे का नाही, मध्ये बियालाची पानं, फुलं, जुन्या नोटा, बरोबर आहे का नाही. आणि मग आम्हाला सांगतील हे आमच्या घरात ग्रंथ आहे. 30 वर्ष झालं आमच्या आजीनं उघडला होता, त्याच्यावर अजून उघडलाच नाही, असं म्हणतात का नाही? म्हणतात ना. त्याला काय अर्थ आहे का सांगा बरं महाराज? ते ग्रंथ नाही असं नाही, त्याला पुती म्हणा की थोडक्यात काय म्हणा त्याला? ग्रंथ शब्दाचा मूळ अर्थ काढतो. लक्ष द्या, जरा ऐकून ठेवा. कानावून गेलं तरी बाजाला कळणार तर नाही. मूळ धातू आहे ग्रतिबंधनी. कोणता धातू आहे? ग्रतिबंधनी. माऊली ग्रतिबंधनी नावाच्या धातूपासून शब्द तयार झाला ग्रंथ. कसा? व्याकरणातले ग्रतिबंधनी म्हणजे ग्रथीयते विधीयते विधिविधानी ज्ञानानी ग्रथीयत यस्मिन् सग्रंथ किम नाम ग्रंथ. ग्रतिबंधनी नावाचा धातू बंध बदनाती म्हणजे बांधणे, सुनिश्चितीकरण ग्रती गुंफणे ग्रती बांधणे, विधिविधानाय ज्ञानाय ग्रथीयत यस्मिन् सग्रंथ म्हणजे विधिविधानाधिकाचं ज्ञान ज्याच्यामध्ये बांधल्या गेले, बंदिष्टीकरण केल्या गेले, त्याचं नाव आहे ग्रंथ. लक्षात आलं का? बोलून कळलं का नाही? जरा डोक्यावून गेलं, जरा डोक्यावून गेलं. सोपा अर्थ काढून. एक स्वामी निश्चलदाजी नावाचे फार मोठे साधू होऊन गेले. कोण? स्वामी निश्चलदाजी. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी ग्रंथ शब्दाची व्याख्या केली. ग्रंथ म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. किती गोष्टी? 4. आणि आज एवढ्या 4 सांगायच्या आणि शेवीला विराम द्यायचा. उगं गाऱ्या गुरुयाचा बेजार करीत बसायचं नाही माणसं. किती सांगायचे आज? 4. कोणत्या कोणत्या? नीट ऐका. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. त्याला शास्त्रीय भाषेत अनुबंध चतुष्टय म्हणतात. आणि ज्ञानोबा आणि हरिपाठातल्या पहिल्या अभंगात अनुबंध सांगितला. अनुबंध म्हणजे काय? ज्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश करता येतो त्याचं नाव अनुबंध. त्याची व्याख्या काय? त्याची व्याख्या अनुबंध